आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत। उकडीचे मोदक सहसा पटकन होत नाही, बिघडतात। तर आज मी तुम्हाला साधी सोपी पद्धत दाखवते आहे, जी उकड काढण्याची अगदी सर्वात सोपी आणि झटपट कोणालाही जमेल अशी पद्धत आहे। त्यामुळे तुमचे मोदक अजिबात बिघडणार नाहीत आणि अगदी पांढरे शुभ्र मस्त असे कळीदार मोदक तुम्ही बनवू शकता। तर त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी पीठ घेतलेले आहे। 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। किराणा शॉपमध्ये तुम्हाला कुठल्याही इझिली मिळून जाईल। हे मोदकाचं पीठ तुम्हाला कुठेही मिळेल। त्यानंतर 1च कप घ्या मेजरमेंटसाठी कुठला तरी, त्याने सर्व साहित्य माजून घ्यायचं आहे। तर आता इथे आपण पीठ बाजूला ठेवूया आणि पाणी गरम करायला ठेवूया। तर पॅनमध्ये मी घेतलेले अर्धा कप पाणी बघा, आणि त्यानंतर त्याच कपाने आपण घेणार आहोत अर्धा कप दूध। दुधामुळे आपली मस्त असे मोदक पांढरे शुभ्र होतात, उकड छान पांढरे शुभ्र होतं। त्यामुळे मी अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। म्हणजे 1 कप पिठासाठी आपण इथे 1 कप पाणी आणि दूध मिक्स करून घेतलेलं आहे। सोबतच 1 चमचा तूप घातलेलं आहे। तुपामुळे काय होतं, मोदकाला मस्त अशी चकाकी येते। आता हे पाणी बघा, मस्त असं आपलं दूध आणि पाणी उकळलेलं आहे। चांगलं उकळी आल्यानंतर कडकडीत तापून घ्यायचं। उकळी आल्यानंतर गॅस बंद करून हे गरम दूध आणि पाण्याचं मिश्रण पूर्णपणे आपल्याला एकसाथच ओतून घ्यायचं आहे पिठामध्ये। थोडं थोडं नाही, एकसाथच घालायचं आणि लगेचच आपल्याला गरम असतानाच पटकन मिक्स करायचं आहे। किती सोपी आहे बघा उकड काढण्याची पद्धत ही। अजिबात तुमचे मोदक बिघडणार नाहीत, लक्षात ठेवा। तर परफेक्ट असं मेजरमेंट आहे। आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। एका चमच्याच्या वगैरे सहाय्याने पलीताने मस्त असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी 10 ते 15 मिनटं, म्हणजे उकड आपली जी आहे परफेक्ट होईल। तर इथे मी 10 मिनटं तसंच ठेवून देते। तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया, जोपर्यंत हे उकड भिजते तोपर्यंत। तर गॅसवरती मी एक पॅन ठेवला आणि त्यामध्ये आपण घेतो 1 चमचा तूप। तूप जरा गरम झालं का आपण यामध्ये घालणार आहोत खोबरं। तर 1 कप मी इथे खोबरं घेतलेलं आहे, किसलेलं खोबरं घ्यायचं आहे आणि ते तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। 1-2 मिनटं आपण तुपामध्ये परतून घेतलं ना की सारणाला टेस्टही खूप छान येते आणि जो खोबऱ्याचा ओलसरपणा असतो ना तो लवकर कमी होतो आणि आपलं सारण लवकर तयार होतं। सोबतच आता ना मी ड्रायफ्रूट्स घालते, काजू, बदाम आणि चारोळी, मनुका घेतलेले आहे। तुम्हाला ज्या ड्रायफ्रूट्स आवडत असेल त्या घाला किंवा नाही घातलं तरी चालेल, पण एक रिच टेस्ट येते। त्यामुळे मी इथे ड्रायफ्रूट्स घातलेले। ड्रायफ्रूट्स आता घातले आहेत कारण ना खोबऱ्याबरोबर तेही व्यवस्थित भाजले जातील तुपामध्ये, म्हणून मी आता ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत। आता हे 2 मिनटं झालेत बघा। खोबरं आपलं थोडंसं ड्रायसारखं दिसतंय ना, इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचं होतं। एकदम लो फ्लेमवरती भाजून घेतलं आहे। आता यामध्ये घालूया आपण गूळ। तर 1 कप आपण खोबरं घेतलं होतं, त्यासाठी त्याच कपाने अर्धा कप इथे मी बारीक कापून घेतलेला गूळ घेतलेला आहे। तर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर मग गुळाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता, कमी असेल तर कमी करू शकता। आता हे गूळ घातल्यानंतर आपल्याला हे सारण थोडा वेळ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। म्हणजे मस्त असं घट्टसर थोडं व्हायला पाहिजे आणि गूळ चांगलं वितळल्यानंतर थोडं मिश्रण असं थोडंसं पातळसारखं वाटेल तुम्हाला। आपल्याला हे 2-3 मिनटं परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, गॅस ना एकदम लोवरती ठेवा आणि लो फ्लेमवरती आपण हे मस्त सारण परतून घ्यायचं आहे। तर बघा, मस्त आपलं सारण व्यवस्थित परतलं गेलं आहे। गुळामुळे कलर किती छान आला आहे बघा। आता यामध्ये घालणार आहोत आपण वेलची पूड। तर इथे मी फ्रेश अशी वेलची पूड कुटून घेतलेली आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो। साखर घालून थोडंसं कुटून घेतली ना मस्त फ्लेवर येतो वेलचीचा। आता मिक्स करून परत आपण 1 मिनिट परतून घेऊया वेलची पावडर घातल्यामुळे। किती छान असं आपलं सारण तयार झालं आहे। तर आता यामध्ये आपण घालूया 2 चमचे मिल्क पावडर, कारण आपण याला मस्त असा माव्यासारखा फ्लेवर यावा म्हणून मिल्क पावडर घालते। ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, पण मस्त असं एकदम वेगळ्या प्रकारचं असं सारण आपण बनवतो आहे। थोडंसं टेस्टला अगदी त्या नेहमीच्याच पद्धतीपेक्षा थोडंसं वेगळं म्हणून मी इथे मिल्क पावडर घातलेली आहे। तर एकदा घालून बघा, तुम्हाला हे खूप आवडतील। तर मिल्क पावडर नसली तर मग नाही घातली तरी चालेल, किंवा मग ते छोटे छोटे 10 रुपयाचे पॅकेट्स येतात ना, ते घातला एखादं तरी चालेल। तर हे आता आपलं सारण तयार झालं आहे। आता आपण हे थंड करायला ठेवूया। तोपर्यंत आपलं उकडी मस्त थंड झाली आहे बघा, एकदम थोडी कोमट आहे। त्यावेळेस आता आपण मळून घेणार आहोत। तर
थोडंसं ना कपामध्ये वगैरे पाणी घ्या आणि पाण्याचा हात लावून ही थोडी उकड चांगली मळून घ्यायची. आपल्याला 5-6 मिनटं चांगली मळत राहायचं आहे, म्हणजे त्याला एक छान असं लवचिकपणा येतो आणि त्यामुळे आपली जी पारी आहे ती व्यवस्थित येते. मोदकाला आकार छान येतो, फुटत वगैरे नाहीत मोदक जेव्हा आपण उकडतो तेव्हा. म्हणून व्यवस्थित आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे. आता थोडंसं तुपाचा हात लावून परत आपण हे मळून घेणार आहोत. उकड जेवढी चांगली मळाल ना तेवढेच तुमचे मोदक चांगले होणार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे अजिबात घाई करू नका. चांगले असे मोदक होण्यासाठी उकड थोडा वेळ मळून घ्यायची आपल्याला. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता हे बघा उकड किती छान अशी मऊसूत आपली मळली गेली. आता हे परफेक्ट उकड तयार झाली आहे की नाही ते चेक करण्यासाठी थोडासा गोळा घेऊन आपण ते चेक पारी करून बघणार आहोत. तर पारी ही बघा किती एकदम स्मूथली होते, किती स्मूथ असं हाताला पीठ लागतं आहे. हे बघा कुठेही क्रॅक वगैरे त्याला अजिबात जात नाही, कुठे चिरा जात नाहीत. एकदम परफेक्ट अशी ही आपली पारी तयार झालेली आहे, मऊसूद अशी पारी. तर आता आपण मोदक बनवायला घेऊया. तर त्यासाठी इथे बघा थोडासा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आपण आणि उरलेलं पीठ असं ओलसर थोड्या कपड्याने झाकून ठेवायचं, म्हणजे त्याला असं कडक होणार नाही पीठ. आणि त्यानंतर मोदकाचा साचा घ्यायचा आहे. त्याला आतून मी पूर्ण तूप लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित तुपाचा हात लावून घ्यायचा आणि मग साचा बंद करून घ्यायचा. आणि आता काय करायचं, आपण जो पिठाचा गोळा घेतला होता तो असं ह्या गोलामधून आतमध्ये घालायचा आणि बोटांच्या साहाय्याने ते थोडं दाबून घ्यायचं. हाताला थोडंसं तूप लावून घेतलात ना तर हाताला चिटकत नाही पीठ आणि व्यवस्थित आपण रोल आतमध्ये साच्याला आकार देऊ शकतो पिठाला. तर बघा अगदी बोटाने ना असं गोल 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 फिरवत यायचं, म्हणजे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपोआप बाहेर येतं. थोड्या थोड्या अंतरावरती असं गोल गोल फिरवत यायचं. बघा आता एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपोआप बाहेर आलेलं आहे फिरवत आल्यामुळे, आणि एकदम पातळ असे आपले मोदक तयार होतात. आणि वरून आता ह्या थोड्याशा जागामधून आपण थोडं थोडं सारण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. आतमध्ये पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे, म्हणजे खाताना मोदक पीठ लागणार नाही. व्यवस्थित सारण असं भरून घ्यायचं आहे. तर अगदी काळजीपूर्वक हळूहळू हाताने हे सारण आपण पूर्ण गॅपमध्ये कवर करून घेणार आहोत. तर बघा व्यवस्थित भरून घ्यायचं आपल्याला सारण. आता हे व्यवस्थित सारण भरल्यानंतर जे उरलेला भाग आहे पिठाचा त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा मोदक उकडू तेव्हा आतला रस बाहेर येणार नाही, कारण मग गूळ थोडा वितळतो आणि मग रस बाहेर येऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित पॅक करून घ्या आणि मग आपण हा साचा ओपन करून बघूया. बघा किती सुंदर असा मोदक आपला तयार झालेला आहे. अगदी मस्त सुबक दिसायला सुंदर आणि अगदी गणपती बाप्पाला खूपच आवडेल एवढा सुंदर आणि चविष्ट असा हा मोदक बनला गेला आहे. याच पद्धतीने तुम्ही कळ्या पाडूनही करू शकता. तर आपले सर्व मोदक बनून झालेले आहेत. तर केळीच्या पानामध्ये मी ठेवलेले आहे स्टीम करायला. चाळणीवरती केळीचं पान ठेवून झाकून आपण 15 मिनटं वाफ देऊन घेणार आहोत. एकदम लो फ्लेमवरती वाफ देऊन घ्यायची आहे. तर 15 मिनटं झालेली आहेत. बघा मोदक आपले मस्त वाफले गेलेले आहेत एकदम मस्त असे, आणि वाफल्यानंतरही बघा कुठेही क्रॅक वगैरे केलेली नाही. एकदम परफेक्ट अशी उकड झाल्यामुळे मोदक आपले एकदम परफेक्ट झालेले आहेत. मस्त असे पांढरे शुभ्र दिसायला सुंदर असे मोदक आपण बनवलेले आहेत. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब ही करायला विसरू नका. आणि अगदी मोदकाचं सारण व्यवस्थित भरल्यामुळे आणि मोदकाची पारी एकदम पातळ झालेली आहे. तुम्हाला आतून हे सारणही दिसत असेल, एवढं पातळ अशी आपण पारी मोदकाची बनवलेली आहे साच्यामध्ये. त्यामुळे नक्की बनवून बघा यात गणपती